खरीफ सीजन के लिए किसानों को सरकार द्वारा लोन दिया जाता है, लेकिन किसान अब तक इस लोन से वंचित है, जिसको लेकर गुरुदेव युवा संघ के अध्यक्ष मनोज गेडाम ने बैंकों से फसल वितरण करने की मांग की है। यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी संकटात आहे, परंतु शेतकरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही। फक्त जिल्हा प्रशासनाकडून महिन्याभरात किती अनेक मीटिंगा होऊनही अद्यापही शेतकऱ्याला कर्ज मिळालं नाही। परंतु शेतकरी पहिलेच हवालदिल आहे, पहिलेच यवतमाळ जिल्हा आत्महत्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यासाठी शेतकऱ्यांच्या थट्टा उडवत आहे का, ज्यांच्याकडे 3 एकर 4 एकर जमीन आहे त्यांना 30,000, 50,000, 60,000 याच्या पलीकडे बँक लोन देत नाही। आणि ज्यांचे 2017चे कर्ज थकीत आहे, अद्यापही त्यांचं कर्ज माफी झालं नाही आहे। आणि जे त्यांच्याकडे थकीत आहे, आता कोणाकडे 50,000 थकीत असले तर त्यांना 50,000च बँक देत आहे, 1 रुपया वाढी देत नाही। आता एवढं महागाई असूनही आता बियाण्याचे जे आधीचे रेट होते आता 1450 रुपयाची बॅग झाली आहे। सोयाबीनचे बॅगेचे भाव वाढले आणि भाव वाढूनही त्यांना हमी भाव भेटत नाही शेतकऱ्याला। शेतकऱ्याची मरण्याची वाट पाहत आहे का, हे आमचा मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्यावर कोणी लक्ष देणारा आहे का नाही।